हा आवाज खूप चांगलं समालोचन त्याने या स्पर्धेमध्ये परत एकदा केलं, त्याबद्दल त्याचं अभिनंदन करूया आणि ऐकूया त्याच्याच वाणीतून. सर्वोत्तम कमर्शियल जागा, आकर्षक रिटेल दुकाने, महापे. मॅचला सुरुवात झालेले पहिलाच बॉल आपण पाहतो आउटसाइड एज घेऊन शॉर्ट थर्ड कडे. इव्हिनिंग सेशन मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. साहसाचा महासंग्राम अर्थातच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 हे 21वावं पर्व. चौथ्या दिवसाची शेवटची मॅच, द्वितीय फेरीमधील तिसरा सामना अडवली विरुद्ध नारिवली. दोन एकाच कॅलिबरचे संघ आहेत, त्यामुळे ही मॅच देखील टफ आहे. स्क्रीनवरती तुम्ही आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब, त्याचबरोबर आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांना बघितलं. पॅचचा फ्लो आला ऑन ड्राइव्ह, मिड ऑन द फिल्डर आहेत. आदित्य आणि नयन जे दोघेही या स्पर्धेमध्ये नाबाद आहेत. पहिल्या मॅचमध्ये दोघेही नॉट आउट राहिले आणि धावसंख्येला चेस करत असताना 10 विकेट्स राखून नारिवलीने पहिला सामना जिंकला. लेफ्टी नयनला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. विजय पवार टॉस जिंकून फिल्डिंगचा डिसिजन घेतला अडवलीने. फ्लिक केला बॉल मिड विकेटचा फिल्डरच्या हातात. पहिली विकेट योगीराज बिल्डर फॅन डेव्हलपर्सची 2ला पहिली विकेट येते. फटका चांगला होता, पण यावेळेला तिथे फिल्डर उपस्थित होता. कॅच आउट झालेले. तिसऱ्या पंचांची भूमिका आता असेल. सो तिसऱ्या पंचांना विनंती आहे, मैदानाच्या आत तुम्हाला लवकरात लवकर जायचं आहे. हे मुख्य व्यासपीठ बाल्कनी तुम्हाला पाहायला मिळते. त्यासोबत आमचं कॉमेंट्री बॉक्स. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा 21वावं पर्व, चौथ्या दिवसाचा शेवटचा सामना. फ्लड लाईट्स ऑन झालेल्या आहेत, सूर्य अस्ताला गेलेला आहे. अंधुक प्रकाश आहे जो नॅचरल, मात्र दुसऱ्या बाजूला विद्युत प्रकाश या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ड्रोन व्ह्यू द्वारे जे अडवलीचे प्लेयर्स आहेत ते हायलाइट होतात. रेड कलर आहे. कवसला हवेत खेळलाय, चांगला फटका बॉल निघालाय. पॉवर प्लेचा दर्जेदार फटका येतोय. फलंदाज रामकृष्णच्या बॅटमधून पहिला मुक्ता चौकार. लो फुल टॉसला बरोबर कवसला एक्झिक्यूट करण्यात आले. रामकृष्णच्या बॅटमधून चौकार. 6 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकातील 2 बॉल अजूनही बाकी आहेत. नयनची विकेट लवकर पडले. आदित्य ऑफ स्ट्राईक आहे. रामकृष्णला प्रथमतः चान्स मिळाले ती दुसऱ्या मॅच मध्ये. फुल लेंथ होता पण डाऊन द लेग. ॲट्स अंपायरचा सिग्नल वाईड. प्रचंड वेगाने टाकला होता. मिडल लेगला यॉर्करचा प्रयत्न. फुल लेंथर बॉल पण तो लेगस्टम्पचा फार बाहेर. विकेट किपर योगेशचंही कौतुक करायला पाहिजे, जे कॅप्टन आहेत. यस्टनचा मागे 7 धावा. कवसला यावेळेला बॉल निघालाय. फिल्डर इनफिल्डच्या वरतून डीप मध्ये चाललाय. 2 फिल्डर 1 बॉल स्टॉप करण्यात आलाय. थ्रो केला जाईल. 2 धावा. थर्डचा कॉल होता रामकृष्णचा. आदित्यही प्रयत्न करतोय. पुन्हा नकार. धाव होती हा प्रश्न, पण त्यामध्ये दोघांचा होकार नकार सुरू होता. शेवटच्या क्षणाला नकार. 2 धावांनी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. डीप बाउंड्री आहे. कदाचित धाव झाली असती तिसरी. रामकृष्णचं हेच मत आहे. आदित्य त्या अगोदर तयार नव्हता, पण शेवटला तो तयार झाला तेव्हा रामकृष्णचा त्याला नकार आला.
कॉर्डिनेशन संवाद फार इम्पॉर्टंट आहे. आदरणीय काशीनाथ दादा पाटील त्याचबरोबर लक्ष्मणजी चौधरी. लेट खेळलाय एज, यावेळेला अपील तर होती मात्र अंपायरचा स्पष्टपणे नकार आलेला आहे आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना नारिवली, धावा फलकावरती 9 धावा. बॉल जसा विकेट किपरचा हातात गेलेला आहे, अक्षरशः तो जीवाच्या आकांताने अपील करत होता योगी, कारण विकेट रामकृष्णशी देखील इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. विजयचे इकॉनॉमिकल षटक सायमल्टेनियसली तुम्हाला दोन्ही स्क्रीन पाहायला मिळतात. सुपर स्टँडर्ड क्वालिटी टेलिकास्ट बाय 7070 लाईव्ह. विजय पवार या फ्रेममध्ये, दुसऱ्या बाजूला त्याच फ्रेममध्ये तुम्हाला बाजूच्या फ्रेममध्ये पाहायला मिळालं तो फलंदाज रामकृष्ण. ड्रोन व्ह्यूद्वारे तुम्हाला संपूर्ण क्रीडांगण पाहायला मिळतं आणि जे अडिवलीचे खेळाडू आहेत ते मुंगीप्रमाणे दिसत आहेत. लाल कलरचा तुम्हाला तो त्यांचा ड्रेस किट संपूर्ण पाहायला मिळतोय. सुंदर किट आहेत आजच्या संपूर्ण संघांचे, गडद कलरचे आहेत, त्यामुळे फार दूरवरून ते हायलाईट होतात आणि ड्रोनद्वारे बघितलं तर मुंगीप्रमाणे सर्व खेळाडूचे 11 आपल्याला पाहायला मिळतात अडिवलीचे. दुसऱ्या बाजूने 2 फलंदाज खेळपट्टीवर ते 2 अंपायर्स हे देखील तुम्हाला पाहायला मिळतात. जबरदस्त कामगिरी राहिली आहे हे दोन्ही अंपायरची, महेंद्र पवार आणि त्याचबरोबर अमित डांगरे या 2 अंपायर्सना सध्या आपण ऑन ग्राउंड पाहतात. त्यासोबत आणि 2 अंपायर आजच्या दिवसामध्ये अजिमजी अब्दुल्ले आणि जय पवार. होल टॉस आहे, बॅट स्विंग जबरदस्त, फिल्डर कॅच कोणाची सोडले, आदित्य गोरपेकरचे. नॉट आउट होता पहिल्या मॅच मध्ये. 40च्या जवळपास धावा त्याने बनवल्या होत्या. या मॅच मध्ये संधी होती. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर, बॉल खराब होता, लेग स्टंपला फुल टॉस होता, ऑन साइडला स्विंग करण्यात आला होता आणि तिथे फिल्डर जय पाटील कडून चुकी झाली आहे. कदाचित षटकार देखील गेला असतात असं त्याला वाटलं, त्यामुळे शेवटच्या क्षणाला त्याने बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. एकदा या बॉलवरती सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 10 या आकड्यावरती. ही संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम आहे. इव्हिनिंग सेशन मध्ये आपल्याला बाउंड्रीच्या बाहेर सध्या एज आहे, मागे बॉल, फ्लाय स्लिप, पकडलाय झेल, कल्पेशने टिपलेल्या झेलने 10ला योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची दुसरी विकेट. बॉल आणि बॅटचा संपर्क झाला होता, आय कॉन्टॅक्ट तुटला होता, डोळे बंद झाले होते रामकृष्णचे आणि एज घेऊन बॉल फ्लाय स्लिपला कल्पेशने टिपलेल्या झेलने रामकृष्णची विकेट आलेली आहे. आदित्य एका बाजूने सराव करतोय ऑन दी राईट्स. व्ही शेपमध्ये जे फटके आपल्याला पाहायला मिळतात तो सराव त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. सध्या ऑफ स्ट्राईक आहे, मैदानाचा हात आलेला स्लॉग हिटर सौरभ भोईर. ही बदलापूर पाईपलाईन, त्या बाजूला असलेला बदलापूर पाईपलाईन रोड आणि त्या बाजूलाच असलेलं स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडांगण. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा थरार, साहसाचा महासंग्राम 21वा पर्व जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे आयोजित. असंख्य घडामोडी पुढच्या काही दिवसांमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. 2 मार्च पर्यंत आपण ही स्पर्धा पाहणार आहोत. ऑल इंडिया ओपन उद्या तुम्हाला 40+ आणि कल्याण रायगड बदलापूर भिवंडी जो पोल आहे त्याच्या मॅचेस पाहायला मिळतील. लेग स्टंपला बॉल, खराब लाईन, स्विंग करण्यात आला आणि बॉल थेट लॉंग लेगला युवराज सिंग स्टँड मध्ये. सौरभ आला आणि त्याचा बॅटमधून माहेवन षटकार. प्रयत्न करतोय प्रभाकर राऊंड विकेटने, पण फुल टॉस. या अगोदर आदित्यला देखील फुल टॉस गेला होता, सौरभला फुल टॉस आला आणि त्याचीच वाट पाहून वाट लावली या बॉलची. सौरभच्या बॅटमधून षटकार. पुन्हा तेच समीकरण, फिल्डर धावतोय, पोहोचू शकला नाही.
आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. बाउंड्री चेक करण्यात येईल. बॉल एक्झॅक्ट कुठे लँड झालेला आहे. टीव्ही एम्पायरची मदत घेतली जाते. चौकार आहे की षटकार यासाठी खराब बॉलिंग सध्या आपण पाहतोय. गोलंदाजाकडून फुल टॉस येत आहेत. लेग स्टम्पला येत आहेत. विकेट किपर हेच सांगतोय ऑफ स्टम्पचा बाहेर एवढी जागा आहे तुला तिकडे टाकायचं, पण जो गोलंदाजाचा प्रयत्न आहे त्यामध्ये तो अपयशी ठरलाय. 2 फुल टॉस दोन्ही सीमारेषेच्या बाहेर गेलेले आहेत. सौरभ भोईरकडे तो आत्मविश्वास आपण पाहतोय आणि दोन्ही बेधडक फटके फुल टॉस वरती. टीव्ही एम्पायर सध्या चेक करतात बॉल कुठे लँड झालेला आहे. इट इज 4. चौकार आला. पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना हवेत हा बॉल आणि सीमारेषेच्या आत पडून त्यानंतर बॅकफेट स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा खेचलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. सिंगल पूर्ण झाली सौरभच्या बॅटमधून आणि सिंगल धावसंख्या आपण पाहतोय नारिवली संघाची 21. 21 धावा धावा फलकावरती. पॉवर प्ले मधला एक बॉल अजूनही बाकी आहे. आदित्यला तितकीशी स्ट्राईक मिळाली नाही. 2 बॉलमध्ये 2 धावा त्याचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. एक जीवनदानचा मध्ये त्याला मिळालंय. तो स्ट्रायकिंग एंडला आणि पुन्हा गोलंदाज प्रभाकर 12 धावा या षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये त्याने खर्च केल्यात. लॉफ्ट केलाय. बॉल निघालाय. काऊ कॉर्नर हवाई यात्रेसाठी थेट रोहित शर्मा स्टँड मध्ये. माहेवन षटकार. गोरपेकरच्या पद्धतीने मागच्या 2 सीझन मध्ये खेळत आहे. चर्चा त्याची जरूर आपल्याला पाहायला मिळते आणि हा षटकार त्याचा बॅटमधून. षटकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 27 धावा 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये फार चांगल्या पद्धतीने शेवटच्या काही बॉलवरती मागच्या 4 बॉलमध्ये 2 षटकार, 1 4 1 सिंगल आलेले आहे. 17 धावा 4 बॉलमध्ये आल्यात प्रभाकरच्या लास्ट ओव्हरमध्ये, ज्या सौरभच्या बॅटमधून आणि आदित्यच्या बॅटमधून नारिवली संघासाठी. उद्याचा 5वा दिवस असेल या स्पर्धेचा. दिवा 40+ अगेन्स्ट काटे 40+. उद्या 40+ पूलला देखील सुरुवात होईल. कल्याण, बदलापूर, रायगड, भिवंडी या पूलची सुरुवात असेल. पहिली मॅच दिवा 40+ अगेन्स्ट काटे 40+. दुसरी मॅच बामण डोंगरी अगेन्स्ट वाशी. थर्ड मॅच असेल गारिवली 40+ अगेन्स्ट हेदुटणे 40+. त्यानंतर गोटेकर ब विरुद्ध कानपोली. फुल टॉस होता. ऑन साईडला टर्न करण्यात आला. मनगडाच्या साह्यानं स्वीप करत असताना एक धाव. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय पुढे जात असताना 28. 28 धावा धावा फलकावरती आहेत. प्रेक्षक आताही तुम्हाला मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. 4थ्या दिवसाचा शेवटचा सामना. दुपारी फार उष्णता होती. आता वाऱ्याची झुलूक ती थोडीशी गारवा देत असताना दुपारी तोच वारा आपल्याला उष्णता जाणवते थोडी. थर्ड अंपायर मैदानाचा आज चाललेले आहेत. विजय गोलंदाजीसाठी आलाय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये राज पाटील. 28 धावा. आदित्य स्ट्रायकिंग एंडला. खेचून मारला पुन्हा डीप मिड विकेटचा. फिल्डर ऍक्शन मध्ये फार वेगाने डीप मधून डबलचा कॉल. आदित्यचा थ्रो स्ट्रायकिंग एंडला. 2 धावा सहजरित्या आता पूर्ण होत आहेत. 2च्या साह्यानं धावसंख्या पुढे चाललेल्या आपण पाहतोय 30 या आकड्यावरती. पार्टनरशिप बिल्ट होते. 20 धावांची पार्टनरशिप मागच्या 6 बॉलमध्ये. एक्सप्लोसिव्ह सध्या ही पार्टनरशिप. 6 बॉलमध्ये 20. सौरभने अटॅक केलाय. त्यामध्ये आदित्य अटॅक करतोय जो स्ट्रायकिंग एंडला. चॉप करायचा होता. यावेळेला अपील करण्यात येते. अंपायर्स मास्तर शांतपणे उभे त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅट ड्रॅग झाली होती ऍक्शन रिप्ले मध्ये. विजयला देखील माहिती आहे, योगीला देखील माहिती आहे. चेहऱ्यावरची स्माइल ही अपील फसवी होती. बॉल आणि बॅटचा कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता. बॅटचा टो ड्रॅग झाला होता खेळपट्टीवरती, घासला होता. 30 धावा. पवार
फुल टॉस पवार वरती वार. आदित्य गोरपेकरचा माहेवन षटकार. टॉस वारंवार येत आहेत. फुल टॉस आल्यानंतर फलंदाज आपल्या बॅटच्या साहाय्याने बॉलला टॉस करत आहेत, डिपॉझिट करत आहेत सीमारेषेच्या बाहेर. ही पार्टनरशिप आता डोकेदुखी ठरणार आहे. पुन्हा फुल टॉस. बॅट यावेळेला हातात फिरली आहे. मिस टायमिंग. मिड विकेट. मिड विकेट. दोन्ही फिल्डर दोघांचा वाक्या बाहेर. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा. मुक्ता चौकार. प्रत्येक बॉलवरती आता आक्रमण होत आहे. विजय पवार फ्रंट लाईन बॉलर आहे, त्याच्याच विरुद्ध हा हल्ला. समोर खेळला व्हीसेप मध्ये लॉंग ऑफचा फिल्डर थोडासा दूर आहे. बॉल चाललाय. फिल्डर येतो अडवला. गुड फिल्डिंग. थ्रो थोडासा वाईड आहे. स्क्वेअर होता पण तो अडवला विजयने. 2 धावा इथे मिळतात आणि 2च्या साह्याने टोटल स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 42 धावा, 2 विकेटचं नुकसान, 3 षटकांचा खेळ संपलाय. आणि आता जाऊयात आपण डगआउट बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी प्रसादजी परब सर. हॅलो हॅलो. एका विशेष सन्मानाकडे आम्ही व्यासपीठावर वळत आहोत. प्रत्येक वर्षी जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे यांच्या माध्यमातून आयोजित आपण एसके ट्रॉफी बघतो, जी सफरा मैदान येथे 4 आणि 5 तारखेला जानेवारी महिन्यामध्ये प्रत्येक वर्षी स्पर्धा आपण पाहत असतो. सफरा मैदान जी बेतवडे संघ आयोजित करत असतो आणि हा खास करून एक विशेष सन्मान असतो, कारण 5 जानेवारीला आमचे ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोददा पाटील यांचा वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण दरवर्षी तिथे आयोजित करत असतो. यावर्षी सर्वांनाच माहिती आहे, त्या मैदानाचा थोडासा प्रॉब्लेम झाल्या कारणाने ती स्पर्धा आपण शिफ्ट केली आणि बरोबर 1 महिन्यानी ती स्पर्धा आपण उसरगरच्या किंग मैदानावर कव्हर केली. तो सन्मान, ते सन्मान चिन्ह आणि तो सन्मान निश्चित आपण इथे आता या मुवमेंटला या व्यासपीठावर आता करणार आहोत. आणि पूर्ण जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे संघ इथे उपस्थित आहेत. ज्येष्ठ खेळाडू राजेश भोर इथे उपस्थित आहेत, पद्माकर भोर इथे उपस्थित आहेत, दीपक साहेब इथे उपस्थित आहेत आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आता हा सन्मान तिथे केला जाणार आहे ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोददा पाटील यांचा. विनंती करतो मी पूर्ण आता जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे संघाने आता म्हणता यायचं आहे सर्वांनी इथे. मी काशीनाथ पाटील यांना विनंती करतो की आपण सुद्धा यायचं आहे. हे प्रेम आहे बेतवडेकरांचं दादांवर, जे दरवर्षी दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित करत असतात एसके ट्रॉफी. मग दिवस कुठलाही असू दे, 4 आणि 5 जानेवारी ही डेट फिक्स असते. ती सफरा मैदान येते, कारण 5 तारखेला आमच्या या सर्वांच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा म्हणजे विनोददादांचा वाढदिवस असतो आणि त्याच वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली जाते एसके ट्रॉफी. आणि तो सन्मान राहिलेला होता. तो सन्मान आता आपण बघतो की पूर्ण बेतवडे संघ इथे उपस्थित आहे आणि तो सन्मान इथे होत असताना या सर्व संघाच्या वतीने, ज्येष्ठ खेळाडूंच्या वतीने यावर्षी आपण बघितलं की सफरा मैदान बरं आता कन्स्ट्रक्शन सुरू झालं आहे, त्या कारणाने आपण बघतो ही स्पर्धा यावर्षी उसरगरच्या किंग मैदानावर शिफ्ट झाली होती. बरोबर 1 महिन्यानंतर बरोबर 4 आणि 5 फेब्रुवारीला ही स्पर्धा संपन्न झाली. तो सन्मान दादांचा बाकी होता, तो निश्चित तो बेतवडे संघ पुणे ते सन्मानित करत असताना खूप सुंदर असा एक सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र सन्मान केला जातोय. मायची उबदार शाल आणि त्याचबरोबर एक सुंदर असं सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित करत असताना सन्माननीय विनोददा पाटील यांचा बेतवडे संघाच्या वतीने खूप खूप धन्यवाद. बेतवडे संघाचे आभार इथे व्यक्त करतो. पुन्हा वळतो आता अत्यंत महत्त्वाच्या सामन्याकडे, जिथे मात्र सामना सुरू झाला आहे 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या षटकामध्ये. आणि ऐकूया पुन्हा एकदा करण काळांचा आवाज. धन्यवाद. अंधुक प्रकाश आता कमी होत चाललाय आणि विद्युत प्रकाश तो मैदानावरती आता तितकाच पडतोय. 45 धावा धावा फलकावरती आहेत. आदित्य गोरपेकर स्ट्रायकिंग एंडला आणि या ओव्हरमध्ये आपण पाहतोय भूषण बाने. कमी गती ऑन साइडला पिक केलाय. काऊ कॉर्नर पकडलाय झेल विजय पवारने. आदित्य गोरपेकरची विकेट. 45. 3रा धक्का.
विकेट येते आदित्यची स्क्रीनवरती तुम्ही आदरणीय उद्योगपती जस्टिन साहेबांना पाहतात. त्याचबरोबर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक उद्योगपती आदरणीय विजयजी रतन पाटील साहेब आणि त्यांची कन्याही तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. या मॅचचा आनंद त्यांच्याद्वारे घेतला जातोय. प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत. आता इव्हिनिंग सेशन जरी असला तरी प्रेक्षक कुठेही हल्लं नाही. सकाळपासून या प्रेक्षकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि हेच या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. दुडुंब गर्दी की जशी आता पुढचे दिवस येतील, पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला कल्याण डोंबिवली कल्याण बदलापूर त्यासोबत भिवंडी रायगड जो पोल आहे 40+ मॅचेस पाहायला मिळतील. पण जसा ऑल इंडिया ओपनला सुरुवात होईल को करंट ऑनलाईन व्ह्यूअरशिप आणि त्यासोबत इथे असलेल्या प्रेक्षकांमध्ये वाढ होईल. कमी गती पेस ऑफ वेगवान गोलंदाज आहे पण मागच्या 2 बॉलवरती अचंबित केले फलंदाजांना. मागचा अटेम्प्ट केला आदित्यने, विकेट आली. यावेळेला नवीन फलंदाज करण फुलोरे आला आणि हा स्लोअर वन टॉस केला बॉलला. डोळ्यांसमोर आलेला बॉल कमी गतीने तो खाली पडला आणि पडल्यानंतर हलकासा वळलेला देखील आहे. नारिवलीचे विश्वनाथ शेटमस्कर सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. आदरणीय विजयजी रतन पाटील साहेब, विनोदजी रतन पाटील साहेब यांच्यासोबत एक क्षणचित्र कैद करतात. ते पुन्हा कमी गती. आता हेरलंय गोलंदाजाने की फलंदाजाला काय जमत नाही आणि तेच तो करतोय. 45ला धावसंख्येला फुल स्टॉप लागलाय. मागचे 2 डॉट आलेले त्या अगोदर एक विकेट होती. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते भूषण कडून या षटकामध्ये. स्टार्ट चांगला होता. सौरभ आणि आदित्यने अटॅक केला होता. 45 धावा शेवटचा बॉल पायावरती आदळला. अपील आहे, इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ सम. दॅट्स वाय फलंदाज सेफ आहे. सौरभने नकार दिला कारण स्ट्राईक लास्ट ओव्हरमध्ये त्याला पाहिजे. षटक संपन्न 4, विकेट पडले 3. धावा फलकावरती आपण पाहतोय नारिवलीचा 45 रन्स 45 धावा. ऑफसमचा बाहेर पिचिंग होती आणि दॅट्स वाय अंपायरच्या मनामध्ये कोणताही संकोच नव्हता. हा डिसिजन देत असताना बॅट्समन सेफ होता. सिंगलचा प्रयत्न होता करण पण सौरभने नकार दिलाय. सौरभ चांगले बॅटिंग करतोय. आतापर्यंत त्याचा बॅटमधून 6 बॉलमध्ये 15 धावा आलेल्या आहेत. आल्याबरोबर एक षटकार खेचला होता, चौकार खेचला होता. त्याला तुम्ही स्ट्रायकिंग एंडला सध्या पाहता. थोडासा रिलॅक्स होतोय, तो वेळ मिळालाय त्याला फिल्डिंग सेट होईपर्यंत. पण त्यानंतर त्याचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल की मात्र त्याची विकेट काढेल हा अडिवली संघाचा नवीन बाने जो लास्ट ओव्हरमध्ये आला. स्लॉगर स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे. दुसऱ्या बाजूने सौरभ भोईर वेल फिनिशर आहे. पहिलाच डाव आहे आणि पहिल्या डावाचा शेवट सौरभ कशा पद्धतीने करेल नारिवलीचा पाहूयात आपण. ऑन साईडला सध्या डीप स्क्वेअर लेग मिड विकेट. लॉंग ऑनला चालला फिल्डर. लॉंग ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आत. डीप कव्हरला फिल्डर. पॉइंट्स शॉर्ट थर्ड. फ्लाय स्लिपला येतोय तो आणि त्यासोबत शॉर्ट फाईन लेगमध्ये एक फिल्डर. ओव्हर द विकेटने नवीन बाने लास्ट ओव्हरमध्ये समोरच्या कडून पहिला बॉल घेऊन आताला बॉल पायावरती आदळला. पॉइंटचा फिल्डर ऍक्शन मध्ये. सौरभचा नकार. सौरभचा नकार. मागच्या 2 बॉलवरती 1-1 धाव मिळणार होती पण ती थांबवले त्याने. नकार दिलाय करण फुलोरेला. 45ला फुल स्टॉप. मागचे 5 बॉल एकही धाव आली नाही नारिवलीसाठी. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन खेचण्याचा प्रयत्न टोला लागला फाईन लेग ऍक्शन मध्ये. आता एक धाव घ्यावी लागेल. डबलचा कदाचित प्रयत्न असेल. डायरेक्ट हिट झालंय आणि फलंदाज बाद. कोण बाद आहे आपल्याला सांगतायत अंपायर्स. सौरभ भोईर. मिस्टेक. जर तो बॉल हातात घेऊन स्टंपकडे धावला असता तर कदाचित सौरभने क्रॉस केलं असतं करणला. पण त्याने डायरेक्ट हिट केलं. बॉलला थेट पाठवलं स्टंपच्या दिशेने हवेमधून
आणि त्यामुळे सौरभ क्रॉस करू शकला नाही आणि त्यामुळे सौरभची विकेट तीच त्यांना पाहिजे होती ती मिळते. धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 46 बॉल अजूनही बाकी आहे त्या डावातील. 4 बॉल आणि नवीन फलंदाजाचं आगमन गुरुदास भोईर आलाय. पाटील कुटुंबीय सध्या आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब, विजयजी रतन पाटील साहेब या स्पर्धेकडे बारकाईने लक्ष आहे. ऑन साइडला टर्न करण्यात आला, बॉल निघालाय गॅपमध्ये, स्क्वेअर लेगचा बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर वेगाने डबलचा कॉल, थ्रो चुकीच्या एंडला केलाय. 2 धावा स्ट्रायकिंग एंडला करायला पाहिजे बिकॉज स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज थोडासा लेट असतो नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाच्या तुलनेत. 2 धावसंख्या आपण पाहतोय 48, करंट रन रेट 10.67. 48 धावा, 3 बॉल अजूनही बाकी आहेत. बाने सोडून दिल्या बॉलला यावेळेला फलंदाजाने. इट इज वाईड. अंपायरचा सिग्नल आलेला आहे. सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे चालले. 2 वाईड आतापर्यंत फक्त आपण बघितल्यात. चांगली बॉलिंग केली अडिवलीच्या बॉलिंग युनिटने. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर सध्या तो आपल्याला पाहायला मिळतोय 49. अंडर फ्लड लाईट्स शेवटचा सामना खेळणाऱ्या संघाला दोन्ही मजा मिळते. लॉफ केला रडार मध्ये बॉल, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, लॉंग ऑन द बॉल, सीमारेषेच्या बाहेर, माहेवन षटकार. करण फुलोरे चाच पडत होता, आला बरोबर 3 त्याच्या अगेन्स्ट डॉट टाकले होते, त्याने षटका ठोकलाय, त्याला डिवसले अगोदर, आता अटॅक करतोय. स्कोमॉज ऑन 55, 55 धावा, 2 बॉल अजूनही बाकी. बाने ओव्हर द विकेटने. ओहो अपीश खेळला आणि बॉल निघाला गॅप मधून, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस, चौकार. फलंदाज एका क्षणाला त्याची विकेट सॅक्रिफाईस करणार होता, विकेट टाकणार होता. त्या फलंदाजावरती जबाबदारी आली आहे आणि ती जबाबदारी स्वीकारून सध्याचे 2 फटके 10 धावा जमवतोय नारिवलीसाठी. टोटल स्कोर सध्याचा आपल्याला दाखवतोय 59. शेवटचा एक बॉल टार्गेट सेट करणारा. इव्हिनिंग सेशन मध्ये धावा चांगल्या झाल्यात. मिस टाइम आहे, गॅप मध्ये बॉल, फिल्डर येतोय, दोघही आलेले आहेत. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डरने अटेम्प्ट केले, कॅच ड्रॉप झाले, 2 धावा पूर्ण झाल्यात. कारण थोडासा कोसळला, अखेर पोहोचण्याचा प्रयत्न त्याचा, मात्र इथे 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत की नाही हे आपल्याला टीव्ही अंपायर सांगतील. डाव मात्र पहिला संपलेला आहे. करणने अटॅक केला, 3 डॉट त्याच्या अगेन्स्ट आले, पण शेवट त्याने गोड केला नारिवलीसाठी. त्याच्या बॅटमधून धावा, षटकार, एक चौकार, 2 धावा तर मिळालेल्या आहेत. तिसरी मिळेल की नाही मिळणार टीव्ही अंपायर थोड्याच वेळात आपल्याला सांगतील. मात्र नारिवली वेळ घेऊ नका तुम्ही. विद्युत प्रकाश झोतामध्ये आपल्याला हे शेवटचा, आता या शेवटच्या मॅचचा दुसरा डाव पाहायला मिळणार आहे, जिथे आता अडिवली संघासमोर टार्गेट काय असेल, जी शेवटची रन कंप्लीट आहे की नाही, थोड्या वेळात आपण टार्गेट तुमच्या समोर आणणारच आहोत. बॅट्समन आउट, सो 2च धावा मिळतील या बॉलवरती. अशा पद्धतीने टार्गेट असेल 61. 61 ला विकेट पडले, 4 विकेट पडले टोटल, 5 विकेट पडले टोटल. शेवटच्या बॉलवरती विकेट आलेली आहे. हायलाइट सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ही पहिली विकेट जी नयनची आली होती फ्लिक करत असताना.
आणि इथे सध्या आपण पाहतोय लो फुल टॉसला कव्हर्सला एक्झिक्यूट करण्यात आलं रामकृष्णकडून. त्याचा बॅटमधून आलेला पहिला चौकार एज घेऊन त्यानंतर फ्लाय स्लिपला टिपलेला कल्पेशने झेल. पहिल्या ओव्हरमध्ये ॲव्हरेज स्कोर होता, विकेट पडल्या होत्या. त्यानंतर प्रभाकर सौरभाला पहिलाच बॉल लेग स्टंपला टाकला होता, तो लॉंग लेगला त्याने सीमारेषेच्या बाहेर पाठवला. त्यानंतर ओव्हर द विकेटने आले, ट्रॅक चेंज केला, तोही लेग स्टंपच्या दिशेनेच फुल टॉस होता, त्यालाही सीमारेषेच्या बाहेर. तिथे 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर आदित्य स्ट्रायकिंग एंडला आणि हा गगनभेदी षटकार त्याच्या बॅटमधून थेट वाईडिश लॉंग ऑन रोहित शर्मा स्टँडच्या वरतून. फुल टॉसला स्विंग केलं होतं, ऑन साईडला ही बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला होता, षटकार. मात्र ट्रॅक त्यानंतर भूषणने चेंज केला, पेस ऑफ केला, ऑन साईडला खेचला पण मिस टायमिंग, ट्रॅप होता आणि त्यामध्ये अडकला. विजय पवारने त्याची विकेट मिळवली होती. आणि हे जे डॉट बॉल आले होते या क्षणाला करण फुलोरे विकेट टाकणार होता, एका मागोमाग ते डॉट बॉल त्याच्या अगेन्स्ट येत होते. फाईन लेगमध्ये हा बॉल, त्यानंतर तिथून प्रयत्न झाला डायरेक्ट हिटचा. पहिल्या डावाचे हायलाइट सध्या तुम्हाला पाहायला मिळतात 70-70 लाईव्ह द्वारे. हा षटकार पापा पॅक हिट होता, लॉंग ऑनला क्लिअर करणारा. लास्ट ओव्हरमध्ये स्लॉग हिटिंग आपण बघितली करण फुलोरे कडून. एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा बॉल हवेत होता, कॅच ड्रॉप झाले आणि त्यानंतर लास्ट बॉलवरती 2+ विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपलाय, जिथे आपण धावा बघितलेल्या आहेत त्या 62 धावा चेस होतील की नाही होणार याचं प्रत्यक्ष धावतं तुमच्या समोर. सर्वोत्तम कमर्शियल जागा, आकर्षक रिटेल दुकाने महापे IT हब जवळच आणि ऑफिसेस. माय हेवन डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. आधुनिक रिटेल आणि कमर्शियल जागा, 10 पेक्षा अधिक लाईफस्टाईल सुविधा असलेल्या माय हेवन डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. सर्वोत्तम कमर्शियल जागा, आकर्षक रिटेल दुकाने महापे IT हब जवळच आणि ऑफिसेस. माय हेवन डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. फक्त दरमहा 1% भरा. डेव्हलप 2 दिवसामध्ये तुम्ही ऐकलत करण काळन यांचं हेतुटणेच गावचा आपला साथी समालोचक, दर्जेदार कॉमेंट्री त्याने केली या स्पर्धेमध्ये आणि त्याचाही मनपूर्वक आभार. तर सामन्याकडे वळूया, जिथे टार्गेट सेट झालाय 62 धावांचं. पहिलाच बॉल बॅटच्या एकदम वर लागला, कडेला लागला, टोवरून थोडासा हवेत राहिला. सिली मिडॉनला कोणीच नव्हतं, मिडॉन थोडासा मागे ठेवलाय, धाव मिळणार नाही, डॉट बॉल आलाय. आजच्या या दिवसातला संध्याकाळचा हा शेवटचा सामना आहे. आडिवली आणि नारिवली या 2 टीमच्या दरम्यान हा सामना रंगतोय आणि 62 धावा करायचे आहेत टीम आडिवलीला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जाऊन कट केलाय, झेलचा प्रयत्न तिथे सुरू झालाय आणि एक चांगला झेल टिपत असताना करणने इथे मात्र विकेट घेतली आणि आउट देखील होतोय. दुसऱ्या बाजूला करण पाटील. करणने हा झेल टिपलाय, बॅकवर्ड ऑफ पॉइंट. सूर मारत असताना चांगलं जजमेंट तिथे पाहायला मिळालं आणि सूर मारला, धूर उडवलाय फलंदाजाचा असं म्हणायला हरकत नाहीये. आणि बॅकफुटला जाऊन कट करण्याचा तो अंदाज, फटका फसला, चांगलं जजमेंट दाखवलं तिथे करणने. एक अप्रतिम दर्जेदार झेल संपन्न झालाय. वेगवेगळ्या अँगलने 70-70 स्पोर्ट्स आपल्या समोर हे दृश्य घेऊन येत आहे. स्लोमो मध्ये हे दाखवलं गेलं चित्र आणि विकेट आली आहे. पहिला डॉट बॉल, सेकंड बॉलवर विकेट. 0-1 अशी परिस्थिती आहे सध्या मैदानामध्ये. जय आहे स्ट्रायकिंग एंडला.
लॉफ्ट केलाय, चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय, दोन फिल्डरच्या मधून गॅप आहे, ती गॅप शोधली आहे, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुक्ता कन्स्ट्रक्टिव्ह कार. चार धावा येत आहेत. चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, नजरेच्या बरोबर खाली खेळलेला हा फटका. यावेळेला थोडासा वर खेळलाय, पॉइंटला बॉल टर्न होतोय, तोपर्यंत एकदा मिळताना दिसेल. जयच्या खात्यामध्ये चौकार, त्याच्यानंतर एक सिंगल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते, धावा वाढतायत, धावा झाल्यात 5. विजय हा खेळाडू या मॅच मध्ये खूप महत्वाचा ठरणार आहे. त्याच्या बॅट मधून जसं आडनाव त्याचा आहे पवार, तसे वार करावे लागतील त्याला. आणि आलाय पहिलाच बॉल, पिकअप शॉट, बॉल हवेत. आता तर हवा देखील थोडीशी विरळ झाली आहे, तरी देखील बॉल सीमा रेषा पलीकडे. माय हेवन सिक्सर. मेरे हिट होण्यापासून वाचलाय हा बॉल. अन्यथा पारितोषिक होतं काशीनाथजी पाटील यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक. आदरणीय प्रमोदजी रतन पाटील यांच्या फ्लेक्सला हिट झाला तर 2000, आदरणीय रमेशजी रतन पाटील यांच्या फ्लेक्सला झाला तर 2000. त्याचबरोबर बाबांच्या म्हणजे स्वर्गीय दिवंगत कामगार नेते रतनबुवा पाटील यांच्या फ्लेक्सला जर हिट झाला षटकार तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये. दोन्ही बाजूला हे पारितोषिक समान आहेत. दुसऱ्या बाजूला विजयजी पाटील यांच्या बॅनरला इनसाइड आउट, चांगला फटका, बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने, धावा मिळतील 4. विजयच्या बॅट मधून हा दुसरा वार, त्याने धावा केल्या 10. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते, धावा झाल्यात 15. शेटेला मी चंदू फुटण यांना मी दिवसभर या गोष्टी सांगत असतो, थोडासा व्हॉल्यूम वाढवा, थोडासा बेस वाढवा, आणि त्याच भावना त्यांनी ते स्पष्ट केल्या गाण्यातून. हे पूर्ण षटक दाखवलं गेलंय. आता आपल्या स्क्रीनवर ज्या पद्धतीने हे षटक राहिलंय, शॉर्ट बॉल अप्पर कटचा प्रयत्न आणि तिथे काय फिल्डिंगचा दर्जा दाखवला, चांगला झेल टिपला, आणि त्याच्यानंतर हा कव्हर ड्राईव्ह, नेत्रदीपक, डोळ्यांना थंडक पोहोचवली या कव्हर ड्राईव्हने. लाजवाब एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. लेफ्ट हँडेड बॅटर ज्यावेळेला असे फटके मारतात मजा येते, आनंद येतो. आणि मग कव्हर ड्राईव्ह दाखवला, हा अपिश फटका सजवला होता पॉइंटला, तिथून सिंगल घेतली आणि मग काय विजयचा जलवा. विजयने पिकअप शॉट मारला. आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब यांचा फ्लेक्स आहे, त्याच्या समोर थोडासा बॉल पडला, मिड विकेटला हा सिक्सर आला. आणि त्याच्यानंतर इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स हा चौकार त्याने सजवला आणि 15 धावा वसूल केल्या या पहिल्या ओव्हरमध्ये. दर्जेदार टेलिकास्ट, पहिले षटक पूर्ण दाखवले गेले 70-70 स्पोर्ट्सवर, जे प्रेक्षक आता जोडलेत त्यांच्या माहितीसाठी. फुल टॉस, यावेळेला बैठक, मागचा पाय वाकवला, बॅटचा स्विंग चांगला आहे. महेंद्र सिंग धोनी स्टँड मध्ये, हा येतोय माय हेवन सिक्सर. डान्स इथे पाहायला मिळतोय. श्याम पाटील ड्रीम मेकर्स अकॅडमी डोंबिवली अजूनही ते कार्यकर्ते खूप चांगला डान्स करतायत, कलाकार डान्स करतायत. आपलं खरोखर हृदयाच्या अंतकरणापासून आभार. ती कला तुम्ही पेश करताय. श्याम पाटील तुमचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. धावा वाढतायत, धावा झाल्यात 21. माय हेवन सिक्सर आलाय. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, आवश्यकता नव्हती. रिव्हर्स फॉलिंग स्वीप, बॉल लागला शरीराला. महेंद्र बवर यांचा इशारा, लेग बाय.
एक्स्ट्रा रन मिळेल, टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत, धावा झाल्यात 22, 22. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना आजच्या संध्याकाळचा हा शेवटचा सामना आहे, 9वा सामना आजच्या दिवसामध्ये देखील. आणि आज देखील एक संघ क्वालिफाय करेल पुढच्या फेरीमध्ये. ड्रॉ केला जाईल अगदी थोड्याच वेळामध्ये. पूर्ण संघ इथे उपस्थित असणं गरजेचं आहे. स्पर्धेचा लोगो मैदानाच्या आतमध्ये तिथे तुम्हाला उपस्थित राहायचंय, मग होईल ड्रॉ. आजच्या संध्याकाळी आणखीन एक संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. तो जल्लोष परत एक वेळा पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. तत्पूर्वी धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 22. शॉर्ट बॉलचा वापर होता, ऑन साइडला टर्न चांगला केलाय, डीप मध्ये फिल्डर येतोय, मिड विकेट पासून धावत फंबल झालाय, त्याचा फायदा घेतलाय. 2 धाबा तिथे वसूल केल्या जातील. फिल्डर होता देवेश, त्याचा फायदा उचललाय राईट हँडेड बॅटर विजय पवारने. तर जय पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. राहुलभाई पाटील यांच्याकडून सलग 2 षटकारासाठी 5,000 आणि 3 षटकार मारले तर 15,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जय पाटील यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. राहुल पाटील यांच्या वतीने, राहुलभाई पाटील यांच्या वतीने, आणि प्रत्येक षटकाराला 2,000 रुपयाचं पारितोषिक राहुलभाई पाटील यांच्या वतीने ठेवण्यात आले जय पाटील यांच्यासाठी. टीमची धावसंख्या आहे आता 24. विजयचा फटका फसलाय, टॉप एज, विकेट कीपर धावतोय, प्रयत्न चांगला आहे, जजमेंट चांगला आहे, चांगला झेल विकेट कीपरने टिपलाय. विकेट आली आहे, सौरभचा हा झेल आहे, फलंदाज बाद. ही स्पर्धा खेळायला प्रत्येकाला जायचंय आणि असा झाला आउट विजय. नवीन फलंदाज कल्पेश आलाय. हे होतं ते कारण, कल्पेश येण्याचं नाराज आहे स्वतःवर. विजय पवार 2 वार चांगले केले होते, 1 षटकार 1 चौकार मारला होता त्याने, परंतु त्याच्यानंतर बॅटची वरची कडानी जय त्याला तेच सांगतोय, मी बोललो होतो तुला थोडासा थांब, परंतु शेवटी काय फायदा. एक वेळा आउट झाल्यानंतर एकच बॉल लागतो आउट व्हायला आणि ती विकेट आली आहे. 24ला 2 अशी परिस्थिती. महत्वाची विकेट, 62 धावा करायचे आहेत. विजयचं थांबणं गरजेचं होतं. 2 फलंदाज बाद झालेत. नितेश आलाय, परत एक वेळा 12th मॅन चुकला. नितेश आहे, कल्पेश नाहीये. बॉल हवेत, आल्या चांगला पिकअप शॉट, पिक केलाय, टिक केलाय, माय हेमन सिक्सर. चांगला पिकअप शॉट, चांगलं टायमिंग, भव्य फटका. नितेशच्या बॅटमधून डोळे विस्पारले गेलेत आणि वाह काय कनेक्शन होतं. हलकासा मागचा पाय वाकवला त्याने, बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा येत आहेत. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 30-30. चांगला स्टार्ट मिळालाय, परंतु 2 विकेट, विकेटचा फॅक्टर देखील तेवढाच महत्वाचा आहे या मॅच मध्ये. पहिल्या डावामध्ये विकेट गेले होते 5 आणि आतापर्यंत विकेट गेले 2. धावा झाल्या 30. बॅटची कडा, फ्लाय स्लिप आहे, परंतु थोडासा पुढे बॉल पडतोय, तोपर्यंत 1 धाव मिळेल. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 31-31. लॉस ऑफ 2 विकेट. तीन ओव्हरचा खेळ आता शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 31 धावा हे समीकरण आपल्या स्क्रीनवर. 18 चेंडू 31 धावा हे समीकरण असेल आता या मॅच मध्ये. शेवटचा सामन्याच्या
या संध्याकाळचा चौथी संध्याकाळ आता या स्पर्धेमध्ये डे 4 मधला हा महत्वपूर्ण सामना. जो संघ जिंकेल तो पुढील फेरीमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर केला जाईल ड्रॉप. बेतवडे, मोठी देसाई आणि या मॅच मध्ये जिंकलेला संघ या तिन्ही टीमने त्याच्यानंतर ग्राउंडच्या आतमध्ये यायचंय. मान्यवर उपस्थित होतील आणि मग होईल तो ड्रॉ आणि एक संघ पुढील फेरीत दाखल होईल आणि त्यानंतर एक मॅच डिसाइड होईल. तर आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अर्ध्या धावा झालेल्या आहेत, निम्म्या धावा केल्यात, अजूनही निम्म्या धावा करायच्या आहेत येणाऱ्या 18 बॉलमध्ये. 18 बॉल 31 धावा. चांगला फटका, बॅटचा स्विंग चांगला, डीप मध्ये कॅचेटचा कॉल केलाय. फिल्डिंग चांगली होते, लाजवाब फिल्डिंग आदित्यच्या माध्यमातून. नारिवली टीम या मॅच मध्ये नक्कीच चांगल्या विकेट्स घेत आहेत, चांगल्या फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवतात आणि आणखीन एक विकेट आली आहे. दीपक बाणे आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी. आदरणीय विजयजी रतन पाटील यांना दाखवलं जाते आपल्या स्क्रीनवर. त्यांच्याच बाजूला आपण पाहतोय श्रेयाताई यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. विनोद दादा यांची कन्या, तिचंही सहर्ष स्वागत. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये ही स्पर्धा सध्या रंगताना पाहायला मिळते. एक संघ आणखीन पुढील फेरीमध्ये दाखल होईल, मग होईल ड्रॉ. धावा झाल्यात 31, 3 फलंदाज बाद. पलटवार सुरू केलाय निखिलने. निखिल भोईर टीमचा कॅप्टन गोलंदाजी करत असताना आणि कॅप्टन कडून हीच अपेक्षा असते की काहीतरी करावं आपल्या गावासाठी, टीमसाठी, आणि तो प्रयत्न सुरू झालाय. स्टंपच्या जवळून गेलाय बॉल. फुलर लेनचा बॉल होता, जागेवरून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल लाईन पडल्यानंतर स्ट्रेट गेला विकेट कीपरच्या हातात आणि आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. थोडंसं सेट व्हावं लागेल. एकाएकी तुम्ही येऊन मोठे फटके मारू शकत नाही कारण फ्लड लाईट सुरू झालेले आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला कोणीच नाहीये. एक धाव मिळेल, बॉल टर्न होतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. दीपक भाणेचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आता 32. हळूहळू टाळ्यांचा गजर होतोय. नारिवलीचे प्रेक्षक आलेत, त्यांना माहिती या मॅच मध्ये कधीही संघ शिरकाव करू शकतो. आडिवली टीम देखील मैदानामध्ये महत्वपूर्ण डाव इथे जय पाटीलला खेळायचंय. राहुलभाई पाटील यांच्याकडून पारितोषिक आहेत. त्याच्या प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 मारले तर 15000 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 3 चौकार मारले तर त्याच्यासाठी देखील 5000 रुपयाचं पारितोषिक राहुलभाई पाटील यांच्या वतीने ठेवण्यात आले. जय पाटीलसाठी 32ला 3 अशी परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते. 15 बॉलचा खेळ संपलाय, अजूनही 15 बॉलचा खेळ शिल्लक आणि धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 30, रिक्वायर रन रेट 12. लेफ्ट हँडेड बॅटर जय पाटील. जय पाटीलने मगाची जो कलात्मक कव्हर ड्राईव्ह दाखवला होता, मजा आली तो फटका पाहत असताना. आणि लेफ्ट हँडेड बॅटर थोडेसे आक्रमकच असतात. मग बैठक षटकार मारला त्याने आणि आता स्विच हिट मारतोय. फिल्डर आहे, रनआउटची संधी आहे आणि तोपर्यंत एक धाव मिळते. आणि दुसरी धाव इथे आता कंप्लीट केली हळूहळू का होईना आणि त्याच्यासाठी आता दोन्ही पंच एकमेकांची चर्चा करतात एक्झॅक्ट काय घडलं. तर 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावा ऍड होतील. धावा किती महत्वाच्या ठरू शकतात. एक खेळाडू तर धाव घेण्याच्या परिस्थितीमध्ये मनस्थितीमध्ये नव्हता तरी देखील 2 धावा इथे मिळताना दिसत आहेत. धावा झाल्या 34. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय आलाय. थांबलाय गोलंदाज निखिल.
हलकासा क्रॅम्प ज्यावेळेला तो डिलिव्हरी स्ट्राईड मध्ये आला. हे संपूर्ण दृश्य आपल्या स्क्रीनवर आदरणीय विजयजी रतन पाटील साहेब तिथे उपस्थित आहेत. श्रेया विनोद पाटील तिथे उपस्थित आहेत. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील तिथे उपस्थित आहेत. 70-70 चे प्रवर्तक तारिफजी सय्यद तिथे उपस्थित आहेत. मिस्टर जस्टिन साहेब तिथे उपस्थित आहेत. वेलकम, आपले स्वागत. बॉल हवेत, फिल्डर येतोय, प्रयत्न सुरू आहे आणि हा झेल टिपला आदित्यने. एक हात उंचावत जल्लोष सुरू झालाय. फलंदाज बाद. आदित्य महत्वाचा खेळाडू आहे. कॅच इटचा कॉल केला. गोलंदाज पाहतच होता विकेट मिळेल का, आणि त्यानंतर याने तर 2 हात उंचावले. आदित्यने 1 हात उंचावला आणि ते विकेटचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. सेलिब्रेट करत असताना जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई म्हटल्यानंतर ही कार्यकर्त्यांची फौज यांच्यावर संपूर्ण दारोमदार असते आणि त्यातल्या त्यात काशीनाथ कान्हा पाटील यांच्या वतीने देखील सर्वात महत्वाचं योगदान कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटला सातत्याने दिलंय. मोतीरामजी दळवी तिथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर राजेश पाटील तिथे उपस्थित आहेत. प्रत्येक घडामोडींवर यांची नजर असते. मान्यवरांचे सन्मान याच्यामध्ये त्यांचं योगदान असतं. आलेल्या पाहुण्यांचा मानपान करणं हे आद्य कर्तव्य मानलं जातं या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने. धावा झाल्या 34. 4 फलंदाज बाद. फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला दिशा दिली. डीप मध्ये मिड विकेट आहे. अलॉंग द कार्पेट त्याच्याकडे बॉल जाईल तोपर्यंत 1 धाव मिळते. चांगली फिल्डिंग. परत एक वेळा आदित्यचा पाठलाग करतोय हा बॉल आणि ओव्हर नंबर 3चा केस संपला. हे यशस्वी षटक. या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्या. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत. 19 धावा खर्च केल्या कॅप्टन निखिल भोईरने आणि 3 विकेट घेतल्या. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 27 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 27 धावा. आणि आता हीच ती वेळ आहे. जाऊया चंद्रकांत फुटाणे, हंस डीजे यांच्याकडे. ऐकूया चांगलं संगीत. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी सज्ज झालेली आहे. 21वे पर्व आहे. यात सर्व आहे. आणि आपण पाहतोय लक्ष्मण चौधरी, प्रफुल्ल पाटील यांना देखील एवन जोडी या जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या आयोजकांमधली. सकाळी भरपूर मोठी जबाबदारी यांच्या खांद्यावर असते सकाळी पहिला सामना सुरू करण्याची. तिथेच काशीनाथ कान्हा पाटील देखील उपस्थित होते, माजी उपसरपंच काटई. आतापर्यंत कल्याण डोंबिवली आणि भिवंडी आणि त्या आजूबाजूच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये ऑलमोस्ट 79-80च्या आसपास बाईक त्यांच्या वतीने राजूदादांचा सन्मान म्हणून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. राजेश पाटील गेले कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये गुणसंख्यांक लेखनाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे. अशा अनेक कार्यकर्ते आहेत जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेमध्ये ज्यांनी खूप मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी गेल्या 20 पर्वामध्ये घेतली आहे. त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला नरेश पाटील आहेत, अनिल पाटील तिथे उपस्थित आहेत, मनोहर पाटील उपस्थित आहेत आणि बेतवड्याचे राजेश भोईर तिथे उपस्थित आहेत. तर धावा झाल्यात आतापर्यंत 35. नाव बॅक टू क्रिकेट. 62चं लक्ष्य आहे. मॅच ऑन. 12 बॉल 27 धावा. अंडर फ्लड लाईट्स एवढे सोपं नाहीये. 12 चेंडू आणि 27 धावा, परंतु 2 मोठे हिट आले तर मॅच मध्ये परत एक वेळा आडिवलीचा संघ कमबॅक करताना दिसेल. कल्पेश भाणे स्ट्रायकिंग एंडला. ओ पहिलाच हाफ ट्रॅकर. शॉर्ट बॉल होता, बाउन्सर होता, पंचांचा इशारा वाईड बॉल आहे.
प्रणवने ज्या वेळेला सुरुवातच केली होती रनअपची त्याच वेळेला तो या अगोदर थांबला आणि ती बॉडी लँग्वेज त्याची दिसत नाहीये या ओव्हरमध्ये आणि हाच फायदा आता उचलायचा आहे टीम आडिवलीला. परंतु परत एक वेळा कॅप्टन त्याच्याकडे गेला, त्याला सांगितलं जात आहे ठीक आहे झाली चूक मान्य आहे, परंतु आता गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. परंतु वेळ घेऊ नका, 25 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे. 3 ओव्हरसाठी आतापर्यंत 16 मिनिटं तुम्ही घेतलेले आहेत, त्याच्यामुळे फास्ट क्रिकेट खेळा. धावा झाल्या 36 2 ओव्हर 27 धावा. 26 फुलर लेनचा बॉल मिस केली लाईन बॅटरने, बीट केलं, शाबास म्हटलं कॅप्टनने. बॉल विकेट कीपरच्या हातात, डॉट बॉल. त्याच्यामुळे आता कमबॅक झालंय. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये धावा करायच्या 26 धावा. याला म्हटलं जातं कमबॅक. एक संधी नक्की मिळते तुम्हाला कमबॅक करण्याची. पहिला बॉल खराब होता, नंतर चांगला टाकलाय. बोलत यार फुल टॉस होता, ड्राईव्ह चांगला केलाय, परंतु फिल्डिंग लाजवाब. हा स्टँडर्ड दिसतोय फिल्डिंगचा. रामकृष्ण 2 धावा मात्र थांबू शकणार नाही. ओव्हर थ्रो केला. रामकृष्ण सांगतोय माझी काय चूक आहे, मी तर प्रयत्न करत होतो विकेटसाठी आणि इतर खेळाडू सांगतात फेकण्याची काय गरज आहे. परंतु शेवटी 2 धावा मिळतात. या चर्चा सुरूच असतात क्रिकेट म्हटल्यावर. 2 धावा टीमच्या टोटलमध्ये जातील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 38 धावा झाल्यात. एका धावेचं महत्व आहे या मॅच मध्ये. मोतीराम दळवी तिथे पाहायला मिळतात, एवन जोडी तिथे उपस्थित आहेत, काशीनाथजी पाटील तिथे उपस्थित आहेत, राजेश पाटील तिथे उपस्थित आहेत. आढावा घेत आहेत संपूर्ण स्पर्धेचा मॅचचा. अनंत पाटील मॅनेजमेंट गुरु असतात या स्पर्धेमध्ये. प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म निरीक्षण, उद्या होणारे सामने त्याच्याविषयी नक्की चर्चा करू या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 24 धावा करायच्या आहेत. हेलिकॉप्टर उडवल्या हवेत, फिल्डर आहे मस्तक पे दस्तक, माहेवन सिक्सर, षटकार. मधून हा हेलिकॉप्टर आणि डीप मध्ये फिल्डर होता, त्याची मी प्रशंसा करेन. नयन म्हणजे डोळे आणि अक्षरशः त्याने या बॉलवर नजर ठेवली, परंतु शेवटी बॉलने त्याला हुलकावणी दिली आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चांगलं टायमिंग, माय हेवन सिक्सर आलाय. 6 धावा मिळतात. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 44, 4 फलंदाज बाद आणि आता 4थाच बॉल टाकला जाईल 4थ्या ओव्हरचा. हा आकड्यांचा खेळ सध्या पाहायला मिळतोय. 4 सध्या स्क्रीनवर. चव्वेचाळीस धावा आहेत. हेलिकॉप्टर परत एक वेळा ड्राईव्ह केलाय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का कल्पेश? बिलकुल नाही. तिथे एक धाव येईल. टीमची धावसंख्या 45. मागील 2 रात्रीमध्ये आपण संध्याकाळी सामने खेळवलेले आहेत आणि दोन्ही सामने चेस झालेले नाहीयेत. 2 संघ त्याच्यामध्ये जिंकलेत आणि आज या संध्याकाळी 4थ्या दिवसामध्ये 3रा सामना जिथे रंगतोय, जिथे संध्याकाळी फ्लड लाईट्स मध्ये सामना खेळवला जातोय. पाहूया आज तरी त्या धावा चेस होतील का. 45ला 4 अशी परिस्थिती आहे. ज्या दिवशी आपण सुरुवात केली फ्लड लाईट्स मध्ये खेळण्याला, खोणी आणि आगासन हा सामना रंगला, त्यामध्ये संघ आगासन जिंकला. त्याच्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या वेळेला ज्यावेळेला परत एक वेळा फ्लड लाईट्स मध्ये सामना सुरू झाला आणि त्यावेळेला वाकळण संघ मैदानामध्ये उतरला होता हेतुटनेच्या विरुद्ध. त्यावेळेला वाकळण संघ जिंकला आणि आज हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. पाहूया कोणता संघ जिंकतोय. फटका हवेत आहे, फसलाय. गोलंदाज खाली. चांगलं जजमेंट, चांगला झेल तिथे प्रणवच्या माध्यमातून. फलंदाज बाद.
नजर ठेवली शेवटपर्यंत आणि हा झेल संपन्न केला प्रणवने. आता बॉल शिल्लक आहे 7 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 17 धावा, 62चं लक्ष्य आहे. परत एक वेळा 7-17 हे समीकरण आपल्या समोर येत आहे. मॅच ऑन. आणि तिन्ही रात्रीमध्ये आपण पाहिले की टॉस जिंकून फिल्डिंगच घेतली आहे टीमने. आता तरी धावा चेस होतील का हा प्रश्न आहे. 7 बॉल 17 धावा हे समीकरण आहे. अंडर फ्लड लाईट्स धावा चेस करणं खरंच सोपं नसतं, परंतु तरी देखील तिन्ही कॅप्टनने तोच निर्णय घेतला. काल देखील आपण तेच पाहिलं, त्याच्या अगोदर देखील आपण तेच पाहिलं, कोणी संघाने तेच केलं. 7-17 45 झाल्या, 7-17 आहेत. दहा धावा चाललेल्या आहेत या ओव्हरमध्ये, त्याच्यामुळे 7 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता असेल. उडवला बॉल, हवेत आहे, भिंगरी शॉट, डीप मध्ये फिल्डर आहे राहुल द्रविड कक्षामध्ये, बॉल सीमा पार, माय हेवन सिक्सर. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता चंदू फुटाणे यांच्याकडे. टीमच्या दरम्यान फर्स्ट मॅच, परंतु त्याच्या अगोदर ही झलक पाहूया या षटकाराची. काय बॅटचा स्विंग होता. भिंगरी शॉट 6 धावा मिळाल्यात. त्याच्यानंतर दुसरा सामना 9 वाजता सुरू होईल. बामण डोंगरी आणि त्या दरम्यान वाशी हे 2 संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर एक सामना जो आपला शिल्लक होता पिसवली आणि देसाई ब या 2 टीमच्या दरम्यान रेग्युलर क्रिकेटमधला तो सामना ग्रामीण गटामधला खेळवला जाईल. त्याच्यानंतरची लढत असेल घारिवली 40+ विरुद्ध हेतुडणे 40+. त्याच्यानंतर परत एक वेळा त्या पूलमध्ये कल्याण, त्याचबरोबर बदलापूर भिवंडीच्या पूलमधून आपण घोटेगर आणि कानपोली अशी लढत पाहाल. 5वा सामना. त्याच्यानंतर जो 6वा सामना आहे सोनारपण आणि निळजे या 2 टीमने पुढे प्रवेश केलाय, परंतु तिसरा सामना जो संघ जिंकेल पिसवली देसाई याच्यामधून त्याच्यामधून ड्रॉ केला जाईल आणि ड्रॉ झाल्याबरोबर लगेच सामना खेळवला जाईल. मग 7वा 8वा आणि 9वा सामना दिलेल्या वेळानुसार जसे संघ विजयी होतील त्यांच्या दरम्यान सामने खेळवले जातील. त्याच्यामुळे उद्या देखील परत एक वेळा आपलं जे शेड्यूल आहे ते बरोबर 8:30 वाजता सुरू केलं जाईल. त्याच्यामुळे 8:15 वाजता तुम्हाला इथे उपस्थित राहायचंय. 8:15 वाजता टॉस केला जाणार आहे. दिवा 40+, काटाई 40+. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. फर्स्ट बॉल उडवलाय बॉल ऑन साइडला, गॅप मध्ये चाललाय, एक टप्पा घेत हा येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस, चौकार. नरेश पाटील इथे चर्चाच करत होते. 2 दिवस धावा चेस झालेल्या नाहीयेत, परंतु नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी संघ तयार आहे असं आतापर्यंत ठणकावून सांगितलंय. परंतु क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. येणारे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये 7 धावा करायचे आहेत. 5 चेंडू 7 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. सामना अजून संपलेला नाहीये. पहिल्या डावामध्ये विकेट गेले होते 5, या डावामध्ये आतापर्यंत विकेट गेलेले आहेत 5, म्हणजे दोन्ही टीम विकेटची बरोबरी आहे. टॉस फक्त महत्वाचा आहे जो आडिवलीच्या बाजूने. 5 बॉल 7 रन, विकेट न गमवता 6 केले तरी चालतील कारण टॉस तुम्ही जिंकलाय. परंतु विकेट जर गमवली तर मात्र मग कहाणी बदलेली या मॅचची. 5-5 5-5-5 तिन्ही आकडे 5-5-5 पाहायला मिळतात सध्या स्क्रीनवर. कमी गती, फिरवला बॉल, बॅटची आतमधली कडा, फाईन लेग, एक धाव मिळेल, सिंगल, अब तक 56. आता एका टीमचे एन्काउंटर होईल. या स्पर्धेच्या बाहेर जाईल एक संघ पुढच्या फेरीमध्ये. बॉल शिल्लक आहे 4, 4 मध्ये धावा करायचे 6. दोन्ही टीमचे समान विकेट आहेत. दोन्ही टीमने आतापर्यंत 5-5 विकेट गमावलेले आहेत आणि टॉस मात्र राहिलाय टीमच्या नावावर जो संघ मैदानामध्ये खेळतोय आडिवली. 56ला 5, टाळ्यांचा गजर हळूहळू वाढतोय. संदीप पाटील कक्षामध्ये 1983 वर्ल्ड कप विनर हिरो त्या कक्षामध्ये प्रेक्षक आहेत मोठ्या संख्येने. स्वागत आहे आपलं.
बॅटच्या परत एक वेळा थोडासा आतमध्ये लागतो. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब. चांगली रनिंग कल्पेश भाणे आणि योगेशच्या दरम्यान. ताळमेळ चांगल्या टाळ्या वाजतायत डगआउट मधून, प्रेक्षकांमधून टाळ्या वाजतायत, संदीप पाटील कक्षामधून टाळ्या वाजतायत. आता 3 बॉल 4 धावांची आवश्यकता. परत एक वेळा सांगतोय दोन्ही टीमचे विकेट सेम आहेत आणि जर आपण पाहतोय टॉस जो आहे तो बाजूने आहे आडिवलीच्या. म्हणजेच काय 3 मध्ये 3 धावा विकेट न गमवता जर केल्या तर टॉसच्या आधारावर तुम्ही जिंकू शकता. पण विकेट गेली मग कंपल्सरी धावा चेस कराव्या लागतील. 3 बॉल मध्ये 4 हे समीकरण आहे. आणि काय योगायोग आहे. प्रत्येक संध्याकाळी शेवटचा सामना चांगला रंगतदारच होतो. पैसा वसूल होतोय या स्पर्धेमध्ये. याच्यावरून तुम्ही अंदाज लावा पुढे काय होणार आहे. फुल टॉस बॉल हवेत आहे परंतु फिल्डर नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ त्यांना माहिती आहे विकेट किती महत्वाची आहे. विकेट गमवायची नाहीये. त्याचमुळे दोन्ही बॅटर थांबलेले आहेत. टाळ्या वाजतायत. 2 बॉल मध्ये 3 पैसा वसूल सामना. चित्तथरारक मॅच. साहसाचा महासंग्राम. तुम्ही पाहताय स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये आजच्या संध्याकाळचा शेवटचा सामना. मनोरंजक रोमहर्षक पैसा वसूल मॅच इथे रंगत असताना 59 रन 59 धावा झाल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. कोणालाच इथे हार मंजूर नसते. प्रत्येक गावातून अनेक प्रेक्षक येत असतात. प्रत्येक गावाचं समर्थन खेळाडूंना असतं. प्रत्येक गावाला वाटतं की आपला संघ जिंकावा, आपल्या गावामध्ये ही ट्रॉफी यावी. मग तो जल्लोष होतो. त्याच्यासाठी 2 तारखेची वाट पाहावी लागेल. परंतु हाही सामना कमालीचा रंगलाय. चांगला सामना पैसा वसूल मॅच. समोर फलंदाजीसाठी कल्पेश भाणे तयार आहे. धावा झाल्यात 59. चांगला ड्राईव्ह इथे केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल अडवलाय. फेकी चांगली येते. आता हृदयाची धडधड वाढते. परंतु हाय बीपीचा त्रास ज्यांना असेल त्यांनी हा सामना पाहू नये. 1 सेकंद तरी आपले डोळे बंद करावे. मात्र माझ्यासारखे पाहू शकतात. हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये. आता बॉल शिल्लक आहे 1. एका बॉल मध्ये धावा करायचे 2. विकेट जर गेली तर मग कहाणी बदलेल. दोन्ही टीमचे विकेट परत एक वेळा सांगतोय समान आहेत. 5-5 विकेट गेले. टॉस मात्र जिंकलाय टीम आडिवलीने असं समीकरण आहे. 1 धाव जरी केली विकेट न गमवता तरी देखील संघ आडिवली या मॅच मध्ये जिंकू शकतो. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता विकेट न गमवता. आणि मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट कोणी धावणार नाही. पहिलेच याची माहिती आयोजकांच्या वतीने तुमच्यापर्यंत पोहोचवते. परंतु प्रेक्षकांनो सामना आवडलाय का. आवडला असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजेत. टाळ्या झाल्याच पाहिजेत या मॅच साठी. पैसा वसूल मॅच. जशी मॅच प्रेक्षकांना पाहिजे होती तशी मॅच झाली आहे. शेवटचा 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. 1 रन काढली तरी देखील संघ आडिवली या मॅच मध्ये जिंकू शकतो. आणि विकेट घेतली तर मात्र नारिवली टीमचा जल्लोष पाहायला मिळू शकतो. त्या धावा वाचवायचे आहेत. 1 धाव वाचवायची आहे. सर्व कार्यकर्ते जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे जवळ आलेले आहेत. सामना कोणी जिंको प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जाणार नाहीत याचे सक्त निर्देश आताच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. शेवटचा 1 बॉल. एका बॉल मध्ये 2 धावा करायची आहेत. प्रेशर गोलंदाजावर आहे. प्रेशर फलंदाजावर आहे. प्रेशर अंपायरवर आहे. कार्यकर्त्यांवर आहे. परंतु सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये. प्रेक्षकांचा पैसा वसूल. कामावरून या स्पर्धेमध्ये या क्रीडा नगरीमध्ये आलेले जे प्रेक्षक असतील संध्याकाळच्या सत्रामध्ये गरमागरम वाफाळताच्या गरमागरम हातात असलेली भजीची प्लेट आणि त्याच्यातल्या त्याच्यात असा सामना. अजून काय पाहिजे लाईफ मध्ये माणसाच्या. 7,500 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा. त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. 1 बॉल 2 धावा. अपील आणि विकेट दिली अंपायरने. LBW च्या स्वरूपात नारिवली टीमने हा सामना नारिवली टीमने ते सामना जिंकलाय. कारण विकेट आली आहे शेवटच्या बॉलवर. 6वी विकेट मिळाली आहे. दोन्ही टीमच्या समान विकेट होत्या. 5-5 विकेट. समोर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अपील झाली आणि पंचांनी ती अपील उचलून धरली आहे. निराशा. 1 बॅटर खेळपट्टीवरच नतमस्तक झालाय. आणि आता या मॅच मध्ये जी चर्चा होती दोन्ही टीमचे समान विकेट होत्या. आपण
पहिल्या दिवसापासून सांगतोय या स्पर्धेमध्ये LBW आणि त्याचबरोबर एज साठी कोणताच रिव्ह्यू नाहीये, त्याच्यामुळे हा सामना इथेच संपलेला आहे. नारिवली टीमने विजय मिळवलेला आहे. या मॅच मध्ये विकेट आली आहे या बॉलवर. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. अंपायर कडून जो निर्णय आला होता तोही आता स्क्रीनवर दाखवण्यात आलेला आहे आणि तो मेगा स्क्रीनवर दाखवलाय आणि एकदम स्पष्ट दृश्य. परत एक वेळा प्ले करा ही क्लिप. 70-70 ला आपण सांगूया. फ्रंट अँगलने परत एक वेळा प्ले केलं जाईल. पहा ऍक्शन रिप्ले. हा गया बॉल तुमच्या स्क्रीनवर. कोणावर अन्याय होणार नाही. विनोदजी रतन पाटील साहेब यांनी लगेचच सांगितलं परत ही क्लिप प्ले करा आणि पहा. बॉल लागलेला आहे इन फ्रंट ऑफ स्टंप आणि त्यामुळे आता जावं लागेल बॅटरला डगआउट मध्ये. हा सामना नक्की आवडला असेल प्रेक्षकांना. काय सामना रंगला. पैसा वसूल सामना आणि हा तिसरा दिवस आहे जिथे धावा चेस झालेल्या नाहीयेत. हृदयाची धडधड प्रत्येकांची वाढली आणि शेवटी मात्र हा सामना फिनिश होतोय. एक टीमचा जल्लोष, एक टीम पराभूत होईल आणि हे तर चित्र पाहायला मिळणारच आहे. शेवटी प्रेक्षक थोडेसे निराश आहेत आणि आता आपण ड्रॉ करणार आहोत. त्याच्या अगोदर सर्वोत्तम कमर्शियल जागा, आकर्षक रिटेल दुकाने महापे IT हब जवळच आणि ऑफिसेस. माय हेवन डेव्हलप्ड बाय होतं, परंतु हे प्रेशर हँडल करत असताना अप्रतिम निर्णय दिला पंच अमित डांगरे यांनी आणि शेवटी तो आउट कडवला आणि तो फलंदाज बाद होता. हा परत एक वेळा तो ऍक्शन रिप्ले दाखवला जातो. ऑफ कटर बॉल होता.